नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली लक्षवेधी बातमी आहे ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातील. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात आता रणशिंग फुंकलेला आहे. ठाकरेंनी यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसह धाराशिव मधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. तर उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे टीईटी पेपर फुटी संदर्भातली. टीईटी पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी होणार आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याला करू असं आश्वासन सुद्धा सरकारनं या संदर्भात दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता पेपर फुटी प्रकरणात कशा पद्धतीनं तपास पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान विरोधकांनी सुद्धा यावर जोरदार टीका केली आहे आणि त्यामुळे आज होणारी टीईटीची परीक्षा ही आता लांबणीवर पडलेली आहे. त्याचबरोबर तिसरी लक्षवेधी बातमी आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची. सिया आणि चेतनचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. गुन्ह्यापूर्वी हे दोघे पुण्यातल्या स्थानिक क्रिकेट लीगचा सामना एकत्र पाहायला गेलेले होते आणि तो व्हिडिओ आता समोर आलाय. दरम्यान सियाच्या आई वडिलांची सुद्धा तब्बल 12 तास चौकशी झालेली आहे. त्यामुळे त्यातून काही नेमकी माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.